मग कॉलेज 2ला संपले की घरी न जाता तिथेच 5पर्यंत गप्पा मारत बसायच्या. 5ला गणिताचा क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचे. एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती. क्लासमधून घरी जाताना घरी पोहोचलीस की घरच्या फोनवरून मिस कॉल दे असं सांगणं, बाहेर खाणे पिणे, खास करून विद्यापीठातल्या त्या कॉलेज कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणे, अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू होत्या. एक दिवस मी सहजच विचारलं, मग काय मी पहिलाच ना? तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना. आणि मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला शांत होती. परत एकदा मीच पाऊल उचलले. अगं बोल ना, काय झालं? कोणी असेल तर सांग प्लीज, लपवू नकोस. आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पाणावले. मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं. मला एक जण आवडायचा याआधी, पण प्लीज आता तसं काही नाहीये. आणि या गोष्टीला आता बरेच दिवस झाले. मी ते विसरले. भयान शांतता पसरली. ती बराच वेळ टिकून होती. वेड्या प्लीज काही तर बोल रे, मला तू खूप आवडतोस रे, खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, मला काय बोलावे ते कळेना. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर दिलं. जणू काही मी तिला हे प्रश्न विचारीन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानांमधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता. तो 8 महिने बाहेर आणि 4 महिने पुण्यात असतो. भरपूर पगार आणि असं बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं. माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली. मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही केला नव्हता. मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तिथून निघून गेलो. 2-3 दिवस गेले. मी काहीच संपर्क केला नाही. तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता. हे बघ वेड्या, तुला ती खरंच मनापासून आवडते, तो मला धीर देत बोलला. हो रे, हे काय विचारणं झालं का? तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो आहे रे, पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट, परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. तिला मी कॉलेजमध्ये गाठलं. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्या प्रकारे बोलतो त्या पद्धतीने मी तिला म्हणलो, हाय काय चाललंय? काही नाही विशेष, तिने पण तसंच उत्तर दिले. कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो. पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या. आज फार बोर होतंय. मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. खरं तर तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो. हो ना, खरंच आज फारच बोर होतंय. क्लासला पण वेळ आहे अजून बराच. चला आपण कुठेतरी जाऊयात. कुठे जायचं? मला फार काही माहीत नाही या एरियामधलं. प्लीज विद्यापीठ नको, तिथे जाऊन मला कंटाळा आलाय. मी पण माझं मत मांडलं. वेड्या, माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे. चल जाऊ, बस मागे. माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली. मी मख्खासारखा मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत याची मी तयारी सुरू केली. आम्ही घरी पोहोचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा सोडला. तिने मस्त चहा आणि मॅगी करून आणली. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती. मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली.
मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. तिला पण खूप आनंद झाला. झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली. कधी कधी तिच्या घरी जाणं, मग तिने मस्तपैकी चहा आणि मॅगी बनवणे, तिच्या कुशीत पडून मस्त गप्पा मारणे, भविष्याची स्वप्ने रंगवणे, अशा गोष्टींनी मन आनंदी अगदी प्रसन्न होतं. प्रेम खरंच इतकं सुंदर असतं याची जाणीव झाली. काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होतं. त्या दिवशी त्यांच्या घरी असताना अचानक फोन वाजला. तिने उचलला आणि ती खूप खिन्न झाली. फक्त ठीक आहे, येते लगेच असे ती फोनवर बोलली. तिने पटापटा आवरायला घेतलं आणि आवरताच ती मला बोलली, चल वेड्या, मला जायला लागेल. फोनवरील व्यक्ती कोण होती मला कळू शकले नाही. अगं काय झालं? असं अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता? तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? तिने उलट प्रश्न केला. हो, मला सांगायलाच पाहिजे. मला ते न जाणून कशी चैन पडली असती. तो पुण्यात आलाय. त्यानं मला त्याच्या घरी बोलावले. काही तर काम आहे म्हणे. माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. ठीक आहे, जा. तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता. का कुणास ठाऊक, पण आमच्या नात्याचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असे मला उगाचच वाटले. त्या दिवसापासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही. तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. माझं मन या प्रकरणाने फार चिरडून निघत होतं. त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती. रडून रडून डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं. गप्पा मारत मारत आम्ही पुन्हा हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. वेड्या, मला तुला काहीतरी सांगायचे रे. मला कल्पना आली. बोलून टाक. मी अतिशय घट्ट मनानं तिला बोललो. तिला असे दाखवायचा प्रयत्न केला की ती मला काही पण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईल. मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर, प्लीज. माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली. काही न बोलता मी उलटा फिरलो. माझ्या हताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोहोचलो. वरच्या खोलीचे दार लावून ऑक्साबॉक्सशी रडत बसलो. तिने जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हतं असं म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं. पाकिटामधून तिचा फोटो काढला. कसलाही विचार न करता मी तो फोटोच असंख्य तुकडे केले. आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून माझ्या डोळ्यांसमोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो. असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. अजून पण अधूनमधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोच. नंतर अनेक मुली भेटल्या पण मनापासून कोणी आवडले नाही. मी पण शोधायचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येतं. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते, पण ती होती. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, पण प्रेम करायला ती नाही आहे. काही लोक म्हणतात पहिलं प्रेम ते खरं प्रेम, बाकी सगळी मजबुरी. सध्या तरी हेच बरोबर वाटतंय.
स्टोरी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.